पांडे, नाव आणि अमाउंट नीट चेक करून घ्या. बाद में मेरे को किटकिट नहीं चाहिए. हाँ हाँ साहब, सब बराबर है. मुझे मालूम था मैडम, आप जैसे शरीफ लोग धोखाधड़ी का काम नहीं करते. माझी पत्र. हाँ हाँ हाँ, लाया हूँ ना, लाया हूँ. लेकिन इतनी जल्दी क्या है? पहले थोड़ा चाय पानी हो जाए. मला जरा घाई आहे, प्लीज लवकर द्याल का? पांडे, चेक मिळालाय ना, मग आता मॅडमना लेटर द्या आणि मोकळं करा. चला, कमॉन हरी अप. ठीक है, जैसी आपकी मर्जी. वैसे मैडम, अपना काम तो है वसूली का, इसलिए बोलाचाली में थोड़ा सा ऊंच नीच हो जाता है, लेकिन अपनी कोई जाति दुश्मनी तो है नहीं. हाँ पत्र देताय ना? हाँ हाँ. ये लीजिए, बघू. बड़े साहब का सिग्नेचर भी करवा के लाया हूँ. तुम्ही एकदा चेक करून घ्या. साहेब, तुम्ही मला या प्रकरणात जी काही मदत केली त्याबद्दल मी तुमची खरंच खूप आभारी आहे. इट्स माय ड्युटी मॅडम. चला, या प्रकरणात तुम्ही सुटलात, पण पुन्हा कधी काही मदत लागली तर माझा नंबर आहेच तुमच्याकडे. थँक्यू. थँक्यू. थैंक यू. अंजू चल, जेवून घे थोडंसं. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस. नाही जेवायचंय मला. अंजू अगं, असं कसं करून चालेल? हं? भांडणं काही कोणाच्या घरात होत नाहीत का? हं? चल, खाऊन घे थोडं. जोपर्यंत अश्विनी या घरात आहे तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही पिणार नाही. अगं, तुझ्यासाठी नाही, दुष्यंतसाठी काळजी कर. तू उपाशी राहिलीस तर कसं पोट भरणार आहे त्याचं? ही सगळ्यांच्या काळज्या करायच्या आणि वेळ आली की तुम्ही मला खड्यासारखं उचलून बाजूला ठेवायचं. आता नाही चालणार आहे हे. अंजू अगं, ते सगळं मी तुला नाही सांगितलं कारण मला असं वाटलं की तू त्यासाठी तयार नाही होणार. तू चिडशील. तू चिडशील, रागवशील, मला भीती वाटते असं म्हणून नुसता बागुलबुवा करून ठेवला तुम्ही माझा. तुम्हाला काय वाटतं? मला मन नाहीये, पण काटकसरीने संसार करायचा अशी खूणगाठ मनाशी बांधली ना, त्या गाठीतच मन करकचून बांधून टाकलं मी माझं. कधी 1 रुपयाचा गजरा मागितला मी तुमच्याकडे? कधी कुठला हट्ट केलाय का मी तुमच्याकडे? मग असं का वागलात तुम्ही? अंजू, खरंच चुकलं माझं. यावेळी क्षमा कर. अश्विनी घरातनं जाऊ दे, सगळं नीट होईल. अगं, ती बहीण आहे माझी. तुझ्या जागी तूच आहेस, पण तिच्या जागी ही ती आहेच ना. समजत नाहीये का तुला हे? तुम्ही नका माझ्या मागे लावून. नाही जेवायचंय मला. अंजू अगं, काय चाललंय? तू घरात असून नसल्यासारखी वागतेस. ती बाहेर कुठे भरकटते, भटकते, काही पत्ताच नाही. मालूचा चेहरा सुकून गेलाय. दुष्यंत रडून रडून थकलाय. मी एकटाच सगळ्यांची काळजी करत बसलो. ही माझी चूक आहे का? पैसा लेने वाला तो अमेरिका भाग गया, अब हम ये गारंटर से ही पैसा वसूल करेगा ना. मला यापुढे ही अश्विनी या घरात नकोय. अगर 8 दिन में आपने पूरा पैसा नहीं दिया ना, तो आपके भाई की नौकरी गई समझो. माझ्या आयुष्यात अचानक पैसा किती महत्वाचा होऊन बसलाय. अगं, या ऑपरेशनला किती पैसे लागतात माहितीये का तुला? दातावर मारायला पैसा नाहीये, मग डॉक्टरांच्या बिया कुठून द्यायच्या? मुझे 3 दिन बाद पैसा चाहिए. मी आधी पैशाला एवढं महत्व द्यायचे नाही. कदाचित म्हणूनच आज पैशानेच माझा रस्ता अडवलाय.
तुम्ही आज माझ्यासाठी जे केलंय त्याची परतफेड करणं शक्यच नाहीये. माझ्या बाळाची आई होशील. ही जे करते ते तुला पटतंय म्हणून तू गेली होतीस. अश्विनी, दुर्दैवाने त्याला कधीच आमचं दुःख कळणार नाही आणि देव करो त्याला ते कधीही न कळो. मी तुमच्या बाळाची आई व्हायला तयार आहे. स्वतःच्या चैनीसाठी सरोगेट मदर होणं याला काय आधुनिकपणा समजतेस तू? मालू, जा झोप जा. मी आहे जागा. नाही नको. आशू आत्ता आल्याशिवाय नाही झोपला मिळालं. मी थांबते ते येईपर्यंत. क्लास आहे ना सकाळी. जा झोप जा. आतू अशू, काय ग, कुठे होतीस तू? काय समजायचं काय आम्ही? हे पत्र आणलेत मिडास फायनान्स कंपनीचं. तुझ्यावरचे सगळे आरोप मागे घेतलेत त्यांनी. आणि समीरचं सगळं कर्ज फिटल्याचंही पत्र आहे. दादाची नोकरी नाही जाणार आता. आशू, पण हे कसं मिळवलंस तू? दादा, बहिणी, देवधरांच्या नावाला कलंक लागेल असं काहीही वागलेले नाहीये मी. मी एक निर्णय घेतलाय. मी या घरात नाही राहू शकत. मी किटीकडे राहायला चालले. येऊ? बरी आहेस ना? चल ते बघ, मी घेते. पुसकून टाके ना. थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. रागवलेस ना माझ्यावर? वेडी आहेस का? बस, तुझ्यासाठी चहा करून आणते. नको, थांबेतेच. आशू, आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. मी ऑल राईट नाहीये. दादाचं घर सोडून आले. पुन्हा एकदा सावलीतून उन्हात आल्यासारखं वाटतंय. आशू, डोंट वरी. हे बघ, हे सुद्धा तुझंच घर आहे. हां, पण या घरात तुला एक नियम मात्र सक्तीने पाळावा लागेल. नुकताच हल्लीच केलाय तो. काय? या घरात आल्यावर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. या घरात टेन्शन घ्यायला सक्त मनाई आहे. गॉट इट? तू खरंच रागवली नाहीयेस ना माझ्यावर? नाही. मला माहितीये तुझ्या मनात खूप प्रश्न असतील. अशू, एक गोष्ट लक्षात ठेव. तू या घरात राहायला आली आहेस याचा अर्थ अजिबात असा होत नाही की मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावी लागतील. नो, क्युरिओसिटी म्हणून विचारते. समीरच्या आईच्या ऑपरेशनला पैसे नमिताने दिले ना?
हे कसं काय झालं? म्हणजे कम्फर्टेबल वाटत असेल तरच. समीरची आई आजारी आहे त्यांना कळलं. मला पैशांची गरज होती. त्यांनी आपणहून मला मदत केली. हे सगळं तिने तुझ्यासाठी का केलं? जुनंच मागणं घेऊन नव्याने तुझ्यासमोर उभी आहे. तुला वाहिलेल्या या फुला एवढीच पवित्र आणि निरागस अश्विनी माझ्यासाठी ही सत्व परीक्षा द्यायला तयार झाली. आम्हाला यश दे देवा. यावेळी माझी निराशा करू नकोस. अश्विनीच्या सगळ्या मेडिकल टेस्ट पॉझिटिव्ह येऊ देत. मालविका, काल शाळेनं डबा परत का आणलास तू? तुझ्या आवडीची भाजी दिली होती ना? म्हणूनच नको ते. कसला राग आहे ग नाकावर एवढा तुझ्या? आश्वत्याला सुद्धा आवडायची ती भाजी. डबा खाताना रडायला येईल म्हणून नाही खाल्ली. कालपासून काय चाललंय तुझं? आशुहत्या आशुहत्या आशुहत्या. जंगलात नाही पडलेली ती. तुझ्यामुळेच गेली आहे घर सोडून. तू खूप दुष्टपणा केलास आई. कानफाट फोडी ना तुझं. तोंड वर करून बोललेस तर. तोंड वर करून बोलायचं नाही मालविका, कळलंय? नाही बोलणार. झालं समाधान. तुझं नावच नाही घेणार ग तुझ्यासमोर आश्वत्याचं. पण एवढं लक्षात ठेव, आश्वत्याला आवडणारी कोणतीही गोष्ट मी खाणार नाहीये. बघ मालविका, ऐकशील माझं एक? राणी अगं, खूप लहान आहेस तू असून. मी काय सांगते ना कदाचित आत्ता नाही कळणार तुला, पण कधीतरी कळेल. अगं, बाहेरचं माणूस कितीही चांगलं असलं तरी काटकसरीच्या संसारात ते उपरच ठरतं ग. आश्वत्या उपरी होती. तिच्या पगाराची माझ्या संसाराला सवय व्हायच्या आत ती गेली, हे खूप बरं झालं. माझी चादर जशी आहे ना तशी प्रिय आहे मला. तिला ठिगळं लावीन नाहीतर टाके घालीन, पण उभेला तीच चादर घ्यायला हवी. तू जे काही बोलतेस ना मला काही कळत नाहीये. मी निघते. तुला काही कळायच्या आत घर रुळावर आलं हे बरं झालं. असेल माझं घर शुभंकरोती छाप, पण मला तेच वळण माहिती. अश्विनी अजून कशी नाही आली का? तेच ना रे, या लोकांना वेळेचं महत्त्वच कळत नाही बघ. एवढं महत्त्वाचं काम आहे, नको का यायला वेळेवर? अगं, ही मुंबई आहे. इथे अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात. रस्त्यावर ट्रॅफिक जॅम असेल, लोकल ट्रेन्स लेट असतील, काही येऊ शकतं ना. तू का हसतेस ग? काही नाही रे, मला किटीचा पहिला दिवस आठवला. आज नमिता आपल्याला जे समजावून सांगते ना ते त्या दिवशी आपण तिला सांगत होतो. कारण त्यावेळेला तुमचा किटीवर विश्वास होता. आज माझा अश्विनीवर तेवढाच, किंबहुना त्याहूनही जास्त विश्वास आहे. माझी खात्री आहे ती येईल. असं तर नसेल ना की तिला 10 लाख रुपयांची खूप गरज होती म्हणून तिनं तेवढ्यापुरता आपल्याला शब्द दिला असेल? कारण सरोगसी करता ती मनापासून तयार आहे असं मला तरी नाही वाटत. नमिता, मलाही थोडं अजबच वाटतंय बरं का. म्हणजे अश्विनीच्या फॅमिलीला मी सुद्धा बऱ्यापैकी ओळखते. तिचे बंधू शिक्षक असले तरी सुद्धा ते कुटुंब बऱ्यापैकी जुन्या चालीरीती मानणारं, परंपरांना धरून वागणारं असं आहे. मलाही ते माहिती आहे.
मीरा, तुला माहित नसेल पण मीता तिच्या घरी सुद्धा गेलीये. अगं घरगुती बारशाला सुद्धा गेलीये ही. तिला चांगलीच माहिती आहे सगळी माणसं. मला माहिती मी अश्विनीला ओळखते. आपला शब्द हा जगातील कुठल्याही मौल्यवान रत्नापेक्षा अधिक मोलाचा आहे असं मानणारी फार थोडी माणसं या जगात आहेत. आणि अश्विनी त्यापैकीच एक आहे. ती येईल. मी का जाते हॉस्पिटलमध्ये? समीरचं कर्ज तर फेडून टाकलं मी. दादाची नोकरी पण वाचली. तर नाहीच गेले तर काय करतील हे प्रधान माझं? पण त्यांचे पैसे पांडेंचं नाही पण प्रधानांचं कर्ज तर आहेच माझ्या डोक्यावर. काय करू? आमच्यात काही लेखी करार नाही झालाय. काय करू शकतील ते माझ्या विरोधात? काहीच नाही. नाही नाही, हे चुकीचं आहे. त्यांनी माझ्या एका शब्दावर मला 10 लाख रुपये दिले आणि मी शब्द फिरवायचा, खोटारडेपणा करायचा. मीता, तुझा ठाम विश्वास चुकीचाच निघाला. अश्विनी आलीच नाही. अश्विनी अजून आली नाहीये असं आपण म्हणूया. काय ना मीरा, पैसे फेकले ना तर 1000 सरोगेट मध्येच मिळतील ग. पण पहिल्या अनुभवानंतर ज्या प्रकारे मीतानं सगळं पॉझिटिव्ह अप्रोचने फेस केलं ना, मला त्याचा आनंद आहे. थँक्स शुभू. मीता, आता ती येईल असं मला नाही वाटत. हो, म्हणजे मलाही वाटतंय. तुम्ही दोघं फक्त 5 मिनिटं थांबाल? फक्त 5च मिनिटं. माझा विश्वास आहे ती नक्की येईल.